सीएसएमटी परिसरामध्ये मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर आता इथली परिस्थिती बदलायला लागली आहे। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी संजय गर्दे तिथे उपस्थित आहेत। संजय, कालची परिस्थिती वेगळी होती, वाहनांच्या दुतर्फा रांगा लागलेल्या होत्या। आज आता वाहनं काढली जात आहेत, रस्ता थोडासा क्लिअर झालेला दिसतोय। नक्कीच काल मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी सुनावणी तातडीची सुनावणी पार पडली, या सुनावणीमध्ये रस्त्यावरील वाहने तातडीने हटवण्याचे जे आदेश होते ते मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते। यानंतर मुंबई वाहतूक पोलिसांकडून जे आहे ते या ठिकाणचे रस्ते आता मोकळे करण्यास सुरुवात झालेली आहे। कालपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला अगदी वाहने खचाखच पार्किंग करण्यात आली होती। मात्र आता जर पाहिलं तर क्रॉफेट मार्केटकडून सीएसएमटी स्थानकाकडे जो उड्डाणपुलाचा जो मार्ग आहे, हा मार्ग कालपर्यंत भरलेला होता। मात्र आता या ठिकाणची अनेक वाहने, साधारणपणे 70 ते 80% वाहने आता या ठिकाणाहून हटवण्यात आलेली आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते याप्रमाणे नवीन आंदोलकांना मुंबई बाहेर रोखण्याचे आदेश दिले होते। शिवाय मुंबईतील रस्त्यांवरील जी वाहने होती ती मुंबई बाहेर वाशी असेल, ठाणे, नवी मुंबई, पनवेल या परिसरामध्ये पार्किंग करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार वाहतूक पोलिसांकडून आता कारवाई सुरू झालेली आहे। आपण पाहिलं तर रस्ते आता मोकळे झालेले आहेत आणि यामुळे जे सामान्य मुंबईकर आहेत त्या मुंबईकरांना देखील आता या आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आता सहजतेने या ठिकाणी ते आपला मार्ग अवलंबून रस्ते मोकळे झाले आहेत। बस, टॅक्सी ही जी वाहनं आहेत ही देखील आता या रस्त्यावरून धावताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मात्र अजूनही काही आंदोलक जे आहेत ते सीएमटी स्थानकाच्या बाहेर उभे आहेत आणि त्यांना राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जो खाद्यपुरवठ्याचा ओघ सुरू झालेला आहे त्या वाहनांना मात्र या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून परवानगी दिली जाते। ती परवानगी देताना देखील त्यांना रस्त्याच्या एका बाजूला महापालिकेच्या मुख्यालयासमोर जो चौक आहे आराम त्या परिसरामध्ये, त्या ठिकाणी ती वाहने पार्क करू शकता आणि त्या ठिकाणी जे आहे ते खाद्यपदार्थाचा वाटप करू शकता, अशा सूचना ज्या आहेत त्या वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आज 12 वाजेपर्यंत ही संपूर्ण रस्ते मोकळे करण्याचे ज्या सूचना आहेत त्या राज्य सरकारला दिलेल्या आहेत। त्यानंतर वाहतूक पोलिसांकडून ही मोठी कारवाई झालेली आहे। मात्र अद्यापही महापालिकेच्या मुख्यालयासमोर मात्र मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी त्या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। मात्र मनोज जरांगे यांचा आदेश संजय दुपारी 12 नंतर ही परिस्थिती पुन्हा निवडायला सुरुवात होईल, कारण हायकोर्टाच्या आदेशानुसार आता पालन करणार असल्याचं सरकारने म्हटलंय। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।